एका मोठ्या बँकेत एक म्हातारा माणूस आत शिरतो, ज्याचे कपडे खूपच मळकटलेले असतात. त्यांच्या एका हातात काठी असते आणि दुसऱ्या हातात एक लिफाफा. बँकेचा मॅनेजर त्याचा असा अवतार पाहून त्याला धक्के देऊन बाहेर काढतो. त्या म्हाताऱ्या माणसाला हा अपमान सहन होत नाही. मग तो म्हातारा माणूस असं काही करतो की त्या बँक मॅनेजरला घामच फुटतो आणि त्याला नोकरी सोडावी लागते, कारण तो म्हातारा माणूस जवळजवळ सकाळचे 11 वाजले होते. तेव्हा एका मोठ्या बँकेत एक वृद्ध व्यक्ती आत शिरला. त्यांनी साधे कपडे परिधान केले होते आणि त्यांच्या हातात जुना लिफाफा होता. तो लिफाफा घेऊन ते बँकेत आत शिरले. पण ज्या क्षणी ते वृद्ध व्यक्ती बँकेत आत शिरले, तेव्हा तिथे जितकेही ग्राहक आणि बँकेचे कर्मचारी होते, ते सर्व त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले. त्या वृद्ध व्यक्तीचे नाव सुधाकर भोसले होते. सुधाकर भोसले यांच्या एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात त्यांनी जुना लिफाफा पकडला होता. ते हळूहळू काउंटरकडे जाऊ लागले, जो काउंटर ग्राहकांसाठी होता आणि ग्राहकांना मदत करण्यासाठी होता. एक महिला तिथे बसली होती. त्या महिलेचे नाव शिवानी होते. आता सुधाकर भोसले हळूहळू चालत जाऊन त्या काउंटरकडे पोहोचले, जिथे शिवानी ग्राहकांना मदत करण्यासाठी बसली होती. परंतु त्या बँकेत जितकेही लोक आणि कर्मचारी होते, ते सर्व सुधाकर भोसले यांच्याकडे विचित्रच पाहत होते. सुधाकर भोसले शिवानीकडे गेले आणि जाऊन तिला मोठ्या विनम्रतेने म्हणाले, "मॅडम, माझ्या खात्याला काय झाले आहे? ते योग्य रीतीने चालत नाही." असे म्हणून सुधाकर भोसले यांनी तो लिफाफा शिवानीकडे सरकवला. पण शिवानी सुधाकर भोसले यांचे कपडे पाहून त्यांच्यावर टीका करू लागली आणि तोंड वाकडे करून म्हणाली, "बाबा, तुम्ही चुकीच्या बँकेत तर नाही ना आलात? मला वाटतं तुमचं खातं या बँकेत नसेल. इथे फक्त श्रीमंत लोकांचीच खाती आहेत आणि तुम्ही." पण तेवढ्यात सुधाकर भोसले यांनी मोठ्या सहजतेने म्हटले, "मुली, एकदा तू व्यवस्थित बघून घे. माझं खातं याच बँकेत आहे." त्यानंतर शिवानी लिफाफा घेऊन म्हणाली, "बाबा, याला थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल." असे म्हणून शिवानी आणि बँकेत असलेल्या इतर लोकांनी, जे सुधाकर भोसले यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते, त्यांनी त्यांची कामं करायला सुरुवात केली आणि सुधाकर राव तिथेच उभे राहिले. थोडा वेळ ते उभे राहिले. जवळजवळ 15-20 मिनिटांनंतर ते पुन्हा शिवानीला म्हणाले, "मुली, जर तू व्यस्त असशील तर तू मॅनेजरला फोन कर. खरं तर मला त्यांच्याशी सुद्धा काही काम आहे, म्हणून मी त्यांच्याशीच बोलून घेतो." सुधाकर भोसले यांचे बोलणे ऐकून शिवानी नाराज झाली आणि इच्छा नसूनही तिने फोन उचलला आणि मॅनेजरच्या केबिनचा नंबर डायल केला. तिने फोन केल्यानंतर मॅनेजरला सांगितले, "एक वृद्ध व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छित आहे आणि तुम्ही सांगाल तर मी त्यांना तिथे केबिनमध्ये पाठवते." त्यानंतर मॅनेजर, जी केबिन काचेची होती, तेथूनच सुधाकर भोसले यांच्याकडे पाहू लागला. त्याला ते खूपच साधे वाटले, कारण सुधाकर भोसले यांचा अवतार खूपच साधा होता. त्या मॅनेजरला ते एक भिकारीच वाटले. त्यामुळे तो मॅनेजर रागाने शिवानीला फोनवरच म्हणाला, "कोण आहे हा भिकारी? असला भिकारी माणूस आपल्या बँकेचा ग्राहक असूच शकत नाही. असाच रोडवरून तोंड उचलून आपल्या बँकेत शिरला असेल." तेव्हा ती शिवानी म्हणते, "हो सर, मलाही तेच वाटते. पण मी त्यांना काहीच बोलू शकत नाही किंवा त्यांना हाकलावून सुद्धा देऊ शकत नाही. पण त्यांना तुम्हाला भेटायचे आहे. पाठवू का त्यांना आतमध्ये?" शिवानीचे बोलणे ऐकून तो मॅनेजर लगेच म्हणतो, "अशा भिकारी लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही. तू असे कर, त्यांना बसवून ठेव आणि बसून बसून शेवटी कंटाळून थोड्या वेळाने ते तिथून निघून जातील." असे बोलून शिवानीला बँक मॅनेजरकडून आदेश मिळाला आणि शिवानी सुधाकर भोसले यांना वेटिंग एरियामध्ये बसवते आणि त्यांना म्हणते, "बाबा, आपण तिथे बसा. थोड्या वेळात मॅनेजर साहेब फ्री होतील आणि त्यानंतर ते तुम्हाला भेटतील." त्यानंतर सुधाकर भोसले तिथून चालत चालत वेटिंग एरियाकडे जातात आणि तिथे एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर बसतात. सर्वजण अजूनही सुधाकर भोसले यांच्याकडे पाहत होते, कारण तिथे जे ग्राहक यायचे ते सर्व सूट बूटमध्येच यायचे, म्हणजे सगळे ग्राहक स्टँडर्डच असायचे. पण सुधाकर भोसले यांनी साधारण कपडे परिधान केले होते आणि त्यांच्याकडे पाहून असे वाटत नव्हते की त्यांचे या बँकेत खाते असेल, कारण या बँकेत बरेच श्रीमंत लोकांची खाती असायची आणि सुधाकर भोसले यांचे खाते असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता.
यामुळे सुधाकर भोसले आकर्षणाचे केंद्र बनले होते आणि सर्वजण त्यांच्याकडे टक लावून पाहत होते आणि त्यांच्याविषयी नाना प्रकारच्या गोष्टी बोलत होते. हे शब्द सुधाकर भोसले यांनाही ऐकू येत होते, पण ते या सर्व गोष्टी दुर्लक्षित करत होते आणि त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत होते. त्यांचा विचार डोक्यात चालूच असतो की थोड्या वेळात मॅनेजर येईल आणि मी त्यांच्याशी बोलेन. या बँकेत आणखी एक व्यक्ती होती जी छोट्या पदावर काम करत होती. त्याचं नाव श्याम होतं. श्याम अगोदर बाहेर गेला होता आणि जसा तो बँकेत शिरला तसा तो पाहतो की एक वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियामध्ये बसली आहे आणि सर्वजण त्याच्याकडेच विचित्र नजरेने पाहत आहेत आणि त्याच्याविषयी नाना प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत. कोणी त्याला भिकारी म्हणत होते तर कोणी म्हणत होते की या बँकेत त्यांचं खातं असू शकत नाही आणि हा इथे कसा आला, अशा भिकारी लोकांना इथे का बसवलंय, अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्याविषयी चालू होत्या आणि हे सर्व शब्द श्याम ऐकत असतो. त्यानंतर श्याम सरळ सुधाकर भोसले यांच्याकडे जातो आणि तिथे जाऊन आदराने त्यांना विचारतो, बाबा तुम्ही इथे का आलात आणि तुम्हाला काय काम आहे? कारण श्यामला हे सर्व काही खूप वाईट वाटत होतं. तो वृद्ध व्यक्तीची स्थिती पाहून थोडासा अस्वस्थ होतो आणि म्हणूनच तो त्यांना विचारण्यासाठी गेला होता. तो वृद्ध व्यक्ती श्यामला सांगतो की मला मॅनेजरला भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे मला काही काम आहे. हे ऐकून श्याम त्यांना म्हणतो, ठीक आहे बाबा, तुम्ही थोड्या वेळ इथे वाट पहा आणि मी आज जाऊन मॅनेजरशी बोलून येतो. त्यानंतर श्याम मॅनेजरच्या केबिनमध्ये जातो आणि मॅनेजरला त्या वृद्ध व्यक्तीबद्दल सांगतो. पण मॅनेजरला आधीच त्या वृद्ध व्यक्तीबद्दल माहिती होती. त्यामुळे तो मॅनेजर श्यामला म्हणतो, मला माहीत आहे, मीच त्याला तिथे बसवले. थोड्या वेळ तिथे बसेल आणि खूप वेळ बसल्यानंतर कंटाळून तो तिथून निघून जाईल. श्याम काही बोलणार तोच मॅनेजर श्यामला काहीतरी दुसरे काम सांगतो आणि म्हणतो, तू याकडे लक्ष देऊ नकोस, तुला जे काम सांगितलं आहे तेच कर. मॅनेजरची ऑर्डर ऐकल्यानंतर श्याम काहीच बोलू शकत नाही. नाईलाजाने तो त्याच्या दुसऱ्या कामाला लागतो आणि इकडे हळूहळू त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसवल्यापासून जवळपास 1 तास होतो. 1 तासापर्यंत तो वृद्ध व्यक्ती आपल्या धैर्याचा पाठपुरावा करतो, पण त्यानंतर त्याला ते सहन होत नाही. तो उठतो आणि उठल्यानंतर मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागतो. आता जसा तो मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागतो तसा मॅनेजर पाहतो की तो वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे येत आहे. तो लगेच आपल्या केबिनमधून बाहेर पडतो आणि बाहेर पडल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीसमोर उभा राहतो आणि मोठ्या आवाजात विचारतो, बोला बाबा, सांगा तुम्हाला काय काम आहे? तेव्हा सुधाकर भोसले आपला लिफाफा पुढे करतात आणि म्हणतात, बेटा हे बघ, माझ्या बँक खात्याची तपशील यात आहे आणि माझ्या बँक खात्यातून कोणताही व्यवहार होत नाहीये. तू बघून सांग की यात काय अडचण आहे. आता हे ऐकून मॅनेजर थोडा विचार करतो आणि विचार करून म्हणतो, बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असेच होते. माझ्या मते तुम्ही आपल्या खात्यात पैसे जमा केले नसावेत आणि म्हणूनच तुमच्या खात्यातील व्यवहार थांबला गेला आहे. त्यानंतर तो वृद्ध व्यक्ती सुधाकर भोसले अत्यंत विनम्रपणे मॅनेजरला म्हणतात, बेटा पहिल्यांदा तू एकदा माझ्या खात्याची तपासणी कर आणि मगच मला हे सांग. असे करणे तुझ्यासाठी चांगलेच होईल. असं न पाहताच तू कसे सांगू शकतोस की माझ्या खात्यात पैसे नाही आहेत? सुधाकर भोसले यांचे बोलणे ऐकून मॅनेजर मोठमोठ्याने हसतो आणि हसत हसत म्हणतो, बाबा हा खूप वर्षांचा मला अनुभव आहे आणि खूप वर्षांपासून मी हेच काम करत आलो आहे. तुमच्यासारख्या लोकांचे चेहरे पाहून मी सांगू शकतो की कोणता व्यक्ती कसा आहे. त्याने आपल्या खात्यात किती पैसे जमा केले असतील. तुमच्या खात्यात मला काहीही दिसत नाही आणि मला वाटते की तुम्ही आता इथून जा. इथले सर्व ग्राहक तुमच्याकडे बघत आहेत आणि बँकच्या आत एक वेगळंच वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे गेट आउट. सुधाकर रावांना त्या मॅनेजरचे बोलणे खूपच मनाला लागले. खूप मोठा अपमान झाला होता. सुधाकर भोसले तो लिफाफा त्याच्या हातावर ठेवतात आणि म्हणतात, ठीक आहे बेटा, मी जातो, पण तू या लिफाफ्यात लिहिलेल्या तपशिलांकडे एकदा नक्की बघ. असे म्हणून सुधाकर भोसले तिथून जाऊ लागतात आणि जाताना जसे ते बँकेच्या दरवाजावर पोहोचतात तसेच ते लगेच मागे वळून पाहतात आणि म्हणतात, बेटा तू जे काही माझ्यासोबत वागला आहेस ना, त्याच्यामुळे तुला फार वाईट परिणाम भोगावे लागतील. असे म्हणून सुधाकर भोसले बँकच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडतात आणि तेथून निघून जातात. त्यानंतर जेव्हा मॅनेजरला हे ऐकू येते
की तुला वाईट परिणाम भोगावे लागतील, तेव्हा तो थोडा घाबरतो. पण नंतर तो लगेच विचार करतो की म्हातारपण आहे म्हटल्यावर काहीही बरळत असेल, आपल्याला काय अडचण असेल आणि असे काय वाईट परिणाम भोगावे लागतील, गेला तो म्हातारा बरेच झाले. आणि असा विचार करून मॅनेजर आपल्या कामाकडे वळतो. इकडे टेबलवर तो लिफाफा पडलेला होता ज्यामध्ये वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्याची तपशील होती. त्यानंतर श्याम लिफाफा उचलतो आणि आपल्या कम्प्युटर सर्व्हरमध्ये लॉग इन करून त्या लिफाफ्यात दिलेल्या माहितीनुसार शोधू लागतो. शोधल्यानंतर जेव्हा जुने रेकॉर्ड तपासले जाते तेव्हा त्याला कळते की जी वृद्ध व्यक्ती इथे आली होती ती व्यक्ती या बँकेची एक प्रकारे मालकच आहे, कारण या बँकेचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत. हे पाहून श्याम खूपच आश्चर्यचकित होतो आणि त्या तपशिलाचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागतो. तपशील वाचल्यानंतर त्याला पूर्णपणे खात्री पटते की ती व्यक्ती खरोखरच या बँकेची मालक आहे. यानंतर श्याम त्या अहवालाची प्रत काढतो आणि ती प्रत घेऊन बँक मॅनेजरकडे जाऊ लागतो. बँक मॅनेजर त्याच्या केबिनमध्ये एक श्रीमंत ग्राहकाशी फोनवर बोलत होता आणि त्यांना विविध योजनांबद्दल माहिती देत होता. यानंतर श्याम दरवाजा वाजवतो आणि मॅनेजरच्या केबिनमध्ये प्रवेश करतो. बँक मॅनेजर त्याला इशारा करतात आणि इशाऱ्यानेच विचारतात, तू इथे कशासाठी आलायस? त्यानंतर श्याम हळूच सांगतो, हा एक अहवाल आहे त्या वृद्ध व्यक्तीचा जी ते आली होती आणि तुम्ही तिला असेच हकलावून दिले. तुम्ही एकदा याकडे नजर टाकली तर बरे होईल. असे म्हणून श्याम तो अहवाल मॅनेजर साहेबांच्या टेबलवर ठेवतो. पण तेवढ्यात मॅनेजर साहेब त्यांच्या क्लायंटकडून एक्सक्यूज घेतात आणि म्हणतात, हे बघ श्याम, तू हे काय घेऊन बसला आहेस? तुला दुसरे काम नाही का? आपल्याकडे अशा सामान्य लोकांसाठी वेळ नाही आणि भिकाऱ्यांसाठी नाहीच नाही. मॅनेजरचे बोलणे ऐकून श्याम आदरपूर्वक म्हणतो, तुम्ही हा अहवाल एकदा पाहिला तर खूप चांगले होईल सर. पण मॅनेजर तो अहवाल घेऊन फेकून देतो आणि म्हणतो, एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला हे पाहायचे नाही आणि मला अशा ग्राहकांमध्ये काहीच रस नाही. असे म्हणून तो मॅनेजर फोनवर बोलण्यात पुन्हा व्यस्त होतो आणि श्याम तो अहवाल उचलतो आणि आपल्या कामाला लागतो. आता बँकेतील वातावरण शांत झाले होते. सर्वजण आपापल्या कामात मग्न होते आणि हळूहळू संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी त्याच वेळी ज्यावेळी सुधाकर भोसले बँकेत आले होते त्यावेळी ते पुन्हा येतात. पण आज त्यांच्याबरोबर एक सूट बूट घातलेला व्यक्ती होता जो त्यांचा असिस्टंट होता, ज्याच्या हातात एक ब्रीफकेस होती आणि स्वतः सुद्धा सूट बूटातच होते. आत येताच ते सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात आणि मॅनेजरला आपल्याकडे येण्याचा इशारा करतात. मॅनेजर घाबरून त्यांच्या केबिनमधून बाहेर येतो आणि सुधाकर भोसले यांच्या समोर उभे राहतो. सुधाकर भोसले मॅनेजरला म्हणतात, मॅनेजर साहेब, मी तुला सांगितले होते ना की ही गोष्ट तुला खूप महागात पडेल. तू काल माझ्याबरोबर जे जे काही वागलास ते सहन करण्यापलीकडचे होते. आता तू तुझी शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा. सुधाकर भोसले यांचे बोलणे ऐकून मॅनेजर थोडा घाबरतो आणि बोलतो, मला शिक्षा देणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही मला काय शिक्षा देऊ शकता? तुम्ही माझ्याबरोबर काहीच करू शकत नाही, कारण तुम्ही या बँकेचे मालक नाहीत. मॅनेजरचे बोलणे ऐकून सुधाकर भोसले हसतात आणि म्हणतात, तुला मॅनेजर पदावरून हटवले जात आहे आणि तुझ्या जागी या बँकेत काम करणाऱ्या श्यामला मॅनेजर म्हणून नियुक्त केले जात आहे. तुला आता फील्डचे काम पाहावे लागेल. हे ऐकून मॅनेजर आश्चर्यचकित होतो आणि घाबरतो आणि सुधाकर भोसलेंना म्हणतो, अहो, पण तुम्ही कोण आहात मला या पदावरून हटवणारे? आत्ताच्या आत्ता या बँकेतून चालते व्हा. तेव्हा सुधाकर भोसले म्हणतात, मी या बँकचा मालक आहे असे समज, कारण या बँकचे 60% शेअर्स माझ्याकडे आहेत. शेअर व्हॅल्यू माझ्याकडे आहे, त्यामुळे मला वाटल्यास या बँकेतून मी तुला काढू शकतो आणि तुझ्या जागी दुसऱ्या कोणालाही नेमू शकतो. हे ऐकून बँकेतील सर्व कर्मचारी आणि जे काही ग्राहक काल या बँकेत आले होते आणि आजही आले होते ते सर्व एकदम चकित होऊन उभे राहतात आणि सुधाकर भोसले यांच्याकडे टक लावून पाहू लागतात. त्यानंतर तो व्यक्ती जो सुधाकर भोसले यांचा असिस्टंट होता तो आपली सुटकेस उघडतो आणि त्यातून एक कागद काढतो जो श्यामच्या पदोन्नतीचा म्हणजे बढतीचा कागद होता. त्याला बँक मॅनेजर बनवण्यात आले होते. त्यानंतर तो असिस्टंट दुसरे पत्र काढतो आणि ते बँक मॅनेजरला देतो आणि सांगतो, जर तुला फील्डमध्ये ड्युटी करायची असेल तर तू करू शकतोस, पण मॅनेजर बनून तू या बँकेत राहू शकत नाही.
हे ऐकून मॅनेजरला घाम फुटू लागतो आणि तो आपल्या कालच्या चुकीसाठी वृद्ध व्यक्तीच्या पायाला धरतो आणि माफी मागू लागतो. पण तेवढ्यात सुधाकर भोसले त्याला उठवतात आणि म्हणतात, माफी कशासाठी मागत आहेस आणि मी तुला का माफ करू? काल तू माझ्यासोबत जे काही वागला ते आमच्या बँकेच्या पॉलिसी विरुद्ध आहे. तू कधी या बँकेची पॉलिसी वाचली आहेस का? इथे गरीब आणि श्रीमंत यात काही फरक केला जाणार नाही आणि सर्वांना एक समानच धरले जाईल, म्हणजे एकाच तराजूवर तोलले जाईल. आणि तू या पॉलिसी विरुद्ध वागला आहेस, त्यामुळे शिक्षा तर तुला होणारच. खरं तर या बँकेची स्थापना सुधाकर भोसले यांनीच केली होती आणि त्यांनी आधीच जाहीर केले होते की या बँकमध्ये कोणालाही गरीब समजले जाणार नाही आणि नाही कोणालाही जास्त श्रीमंत समजले जाईल. सर्वांसोबत समान वागणूक केली जाईल आणि जर बँकचा कोणताही स्टाफ असे करत असेल तर त्याच्या विरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. म्हणून सुधाकर भोसले म्हणतात, अरे मी तर तुझ्यावर दया करून तुला याच बँकेत काम करू देत आहे, नाहीतर मी तुला इथून लगेच काढू शकतो. काल तू माझ्यासोबत जे केले आहे ते कोणाच्याही सोबत होऊ नये. या बँकमध्ये काम करणारा श्याम, ज्याच्या हातात काहीही नव्हते पण तरीही त्याने माझ्याकडे येऊन विचारले आणि माझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला, म्हणून या पदाचा तो खरा हक्कदार आहे. जेणेकरून तो ग्राहकांना चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि तुझ्यासारखं त्यांच्या कपड्यांवरून आणि त्यांच्या राहणीमानावरून काहीही चुकीचा निर्णय देणार नाही. असे म्हणून सुधाकर भोसले आता शिवानीला बोलवतात आणि तिलाही या गोष्टीबद्दल फटकार लावतात. म्हणतात, मी ही पहिली चूक समजून तुला माफ करतो, पण इथून पुढे बँकमध्ये कोणीही व्यक्ती आली तर त्याच्या कपड्यांवरून आणि राहणीमानावरून त्याच्याशी चुकीचे वागू नये. जर या गोष्टीकडे व्यवस्थित पाहिले गेले तर तू माझ्याशी आधीच योग्य रीतीने वागली असतीस तर मला या मॅनेजरकडे जाण्याची गरजच पडली नसती आणि मला अधिक अपमान सहन करावा लागला नसता. सुधाकर भोसले यांचे बोलणे ऐकून शिवानी हात जोडू लागते आणि त्यांच्याकडून माफी मागू लागते. म्हणते, बाबा नाही सर, मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. इथून पुढे तुम्हाला असे काहीही बघावे लागणार नाही. मी तुम्हाला वचन देते. यानंतर सुधाकर भोसले त्या व्यक्तीसोबत तिथून निघून जातात आणि सर्वांना सांगून जातात, श्यामकडून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. जितके शक्य असेल तितके त्याच्याकडून शिका. तुमच्यासाठी चांगलेच होईल. आता मी इथे नियमितपणे कोणाला तरी पाठवत राहीन जे तुमच्या या वर्तनाबद्दल मला अचूक माहिती देतील. असे बोलून सुधाकर भोसले तिथून निघून जातात. बँकेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग या बाबतीत चर्चा करू लागतो आणि विचार करतो की आता मात्र इथून पुढे चांगल्या प्रकारे काम करावे लागेल. कदाचित पुढच्या वेळी त्यांचा नंबर येऊ शकतो, कारण माहिती नाही पुन्हा सुधाकर भोसले कोणत्याही रूपात येऊ शकतात आणि आपली परीक्षा घेऊ शकतात. या विचाराने संपूर्ण बँक सुधारते आणि सर्व कर्मचारी बँकेत चांगल्या प्रकारे काम करू लागतात. सुधाकर भोसले यांचे हे कार्य सर्वत्र पसरते आणि सर्वजण त्या बँकेची स्तुती करू लागतात. म्हणतात की मालक असावा तर असा, नाहीतर दुसऱ्या बँकेच्या मालकांना यामध्ये काहीच रस नसतो. पण सुधाकर भोसले यांनी मालक म्हणून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक चांगला धडा शिकवला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला सुधाकर भोसले यांच्याबद्दल काय वाटते? त्यांनी मॅनेजरसोबत बरोबर केली की चूक? श्यामबद्दल तुमचे काय मत आहे? तुमचे विचार कमेंट्स बॉक्समध्ये मला लिहून पाठवा. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.